बोईसरच्या सरावली परिसरात काही दिवसांपूर्वी घरावर दरोडा टाकून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा 2,12,000चा मुद्देमाल चोरी करण्यात आला होता। चोरीचा मुद्देमाल घेऊन पसार झालेल्या घरफोडी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पालघर पोलिसांना यश आले। बोईसरमधील शादावल इम्प्रेशन या इमारतीत घरफोडी केल्या प्रकरणात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। चारही आरोपी हे मूळचे उत्तर प्रदेशातील असल्याचं समोर आले। हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये रविवार पेठ, पावरलूम, सोमवार पेठ अशा विविध भागांमध्ये श्री महर्ष मार्कंडेय जयंती उत्साहात संपन्न झाले। यावेळी शहरातल्या प्रमुख मार्गाने मिरवणूक काढण्यात आली। या प्रसंगी आमदार राजू नवघरे यांच्यासह समाजातील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नागरिक, महिला तसंच नवयुक्त तरुणांचा मोठा सहभाग होता। शिवप्रेमी माघी गणेशोत्सव मंडळ कल्याण यांच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो। यंदा या मंडळाच्या माघी गणेशोत्सवाचं 30वे वर्ष आहे। अयोध्येत प्रभू श्रीराम लल्ला अतिसुंदर मंदिरामध्ये विराजमान झालेत। अनेक भक्तांची इच्छा असूनही त्यांना अयोध्येला जाणं शक्य होत नाही, त्यामुळे शिवप्रेमी माघी गणेशोत्सव मंडळाने ही श्रीराम मंदिर प्रतिकृती साकारली। अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव येथील माघी यात्रा उत्सव शुक्रवारपासून सुरू झालेला आहे। आज चौथा दिवस आहे। गणेश जयंतीच्या निमित्ताने राज्यभरातील भाविकांनी श्रींना स्वतःच्या हस्ते गाभाऱ्यात जाऊन जलस्नान आणि अभिषेक घातले। दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। ठाण्यातील लुईसवाडी येथील रंगीला मित्रमंडळाच्या वतीने माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय। मंडळातील सर्व सदस्यांच्या वतीने लाडक्या बाप्पाचे आगमन हे पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून करण्यात आले। रंगीला मित्रमंडळाच्या वतीने सर्वच धर्मातील लोक एकत्रित येत हा गणेशोत्सव साजरा करतात। सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच समाजोपयोगी शिबिरांचे आयोजनही केले जाते। मंगळवारपासून सुरू होणाऱ्या माघी गणेशोत्सवानिमित्त माणगाव तालुक्यातील मुगवली गणेश मंदिरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय। हे गणपतीचे मंदिर स्वयंभू आहे। माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने इथे जत्रोत्सव साजरा केला जातो। माघी गणेशोत्सव निमित्ताने मुंबईभरातून सर्व नागरिक सिद्धिविनायक गणपती मंदिर दादर इथे दर्शनासाठी आले होते। मंदिरामध्ये खूपच गर्दी झाली होती। मोठी रांग भाविकांची दिसली। सोबतच सर्व वातावरण भक्तिमय झालं होतं। हर्षवर्धन पाटील हे सुद्धा सिद्धिविनायक मंदिर इथे दर्शनासाठी आले होते आणि त्यावेळी गणपतीला त्यांनी साकडं घातले। पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान म्हणून निवडून यावे असं साकडं त्यांनी घातले। येवला तालुक्यातील सुकी गावात खंडेराव महाराज मंदिराच्या उत्सवानिमित्त 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झालाय। यावेळी 3 दिवस खंडेराव महाराजांचं पूजन करत जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। येळकोट येळकोट जय मल्हार भंडाऱ्याचे उधळण करत 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडलाय। अलिबागच्या कुलाबा किल्ल्यातील आंग्रेकालीन गणपती मंदिरात मंगळवारी माघी गणेशोत्सव साजरा होतोय। या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी रांग लावली होती। देवस्थानतर्फे भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्थाही करण्यात आली। उत्सवानिमित्त कुलाबा किल्ला आणि मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली। करवीर निवासिनी श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र पुनर्विकासाचा 1000 कोटींचा आराखडा तयार करण्यात आलाय। या आराखड्याला गती दिली जाईल असं जिल्ह्याचे पालक सचिव तथा राज्याचे महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी सोमवारी सांगितलं। वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करण्यासाठी सवलतीची मुदत ही 8 मार्च रोजी संपणार आहे। त्याला पुन्हा मुदतवाढ देण्याचा कोणताही विचार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। भाविकांना अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामांचं मूर्तीचं दर्शन घेता यावं यासाठी भाजपाकडून राज्यभरातील भाविकांसाठी विशेष रेल्वेची सुविधा करण्यात आली। याच पार्श्वभूमीवर नाशिकमधूनही शेकडो भाविक भाजपाकडून सुरू करण्यात आलेल्या विशेष रेल्वेनं सोमवारी रात्री अयोध्येच्या दिशेने रवाना झालेत। टप्प्याटप्प्याने भाविकांसाठी या रेल्वेची सुविधा करण्यात येणार आहे अशी माहिती स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार गेल्या वर्षी आईबाबा झाले। गणेश चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी 20 सप्टेंबर 2023 ला दिशा परमारने एका गोंडस मुलीला जन्म दिला। घरी लक्ष्मी आली असं लिहत दोघांनी सोशल मीडियावर चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती।
तेव्हापासून चाहते राहुल आणि दिशाच्या लेकीला पाहण्यासाठी उत्सुक होते। अखेर 4 महिन्यानंतर राहुल आणि दिशानं लेकीची पहिली झलक दाखवली। वाघासाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबामध्ये वाघ बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते। हमखास या ठिकाणी वाघाचं दर्शन होतं। अशातच एका पर्यटकाच्या कॅमेऱ्यात 2 वाघांची झुंज कैद झाली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे जुन्नर दौऱ्यावर आहेत। राज ठाकरेंनी ओझरच्या गणरायाचं दर्शन घेतलंय। राज ठाकरेंच्या हस्ते विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट आयोजित दर्शन सभा मंडपाचं उद्घाटन झालं। भक्ती शक्ती शिल्पाचं देखील राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यवर्ती कार्यशाळेसमोर महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले। महागाई भत्ता, वेतनवाढ, थकबाकी, राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले। दरम्यान आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास हे बेमुदत उपोषण सुरूच राहील असा इशारा यावेळी देण्यात आला। ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची गेल्या 3 महिन्यांपासून बंद असलेली आर्थिक देवाणघेवाण त्वरित सुरू करण्यात यावी यासाठी ठेवीदार न्याय हक्क कृती समितीनं उपोषणाचं हत्यार उपसलंय। अंबड तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। पैसे आपल्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा जोरदार घोषणा यावेळी करण्यात आल्या।